बुलढाण्यातील कथित शिवानी कळमेकर बनावट हत्याकांडाला 1 महिना उलटून गेलाय, तरी मात्र मूळ अनोळखी महिलेचा मिळालेला मृतदेह व त्याबद्दलची ओळख याबाबत पोलिसांचे हात रिकामेच असून बुलढाणा पोलिसांचा मनमानी कारभार हा गृहमंत्र्यांच्या वरदहस्ताने सुरू असून 2 निष्पाप आदिवासींना 22 दिवस कारागृहात डांबून ठेवणार आहे व त्यामुळे बुलढाण्याचं नाव राज्यभरात खराब झालं आहे। या प्रकरणात गृहमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून 2 पितापुत्र आदिवासींनी न केलेल्या गुन्ह्याबाबत सजा देणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या राज्य प्रवक्ता जयश्री शेळके यांनी केली आहे। आज त्यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला जाऊन याबाबत पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली व अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली। महाराष्ट्रात गृह खातं हे नावालाच उरलेलं आहे, याची प्रचिती वारंवार महाराष्ट्रात घडणाऱ्या अनेक गुन्ह्यांमधून ही राज्यातील जनतेला आलेली आहे। आणि पुन्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा जळगाव जामोद तालुक्यामध्ये जो काही प्रकार काही दिवसांपूर्वी घडला, कारण नसताना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून एका वडिलांना आणि एका मुलीच्या भावाला त्या ठिकाणी डांबून ठेवण्यात आलं। ही जी काही घटना घडली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे। या संदर्भामध्ये आज आम्ही या ठिकाणी माननीय पोलीस निरीक्षकांना भेटण्यासाठी आलेलो होतो आणि या सगळी घटनेची माहिती घेतल्यानंतर असं लक्षात येतंय की जी मुलगी मयत झालेली आहे किंवा झालेली होती त्या मुलीचा अंत्यसंस्कार करण्यात आला, तिच्यावर सगळे अंत्यविधी करण्यात आले आणि तिच्या मृत्यूला जबाबदार हे एका बेपत्ता झालेल्या मुलीच्या वडिलांना आणि भावाला धरण्यात आलं। त्यावेळी जर वेळीच सगळी योग्य पद्धतीने तपास यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असती तर कदाचित हे नाहक जो काही त्रास एका बापाला आणि भावाला सहन करावा लागलाय तो करावा लागला नसता। जी DNA टेस्ट करण्यासाठी आज पोलीस प्रशासन कामाला लागलंय ती DNA टेस्ट जर त्याच वेळी मयत मुलीचा मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर झाली असती तर कदाचित पुढची ही सगळी काही घटना आहे ती घडली नसती। परंतु दुर्दैवाने पोलीस प्रशासन अतिशय मनमानी पद्धतीने राज्यात काम करतंय आणि त्याला सगळा वरदहस्त हा गृहमंत्र्यांचा आहे आणि त्यामुळे अशा घटना घडतायत। जे काही झालंय ते अतिशय चुकीचं आहे, दुर्दैवी आहे आणि किमान बुलढाणा जिल्ह्याची तरी मान खाली घालणारा आहे। पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की आता जो कोणी या सगळ्या प्रकरणाचा तपास करत आहेत त्या सगळ्या माननीय तपास अधिकाऱ्यांनी या प्रकरणामध्ये निपक्षपातीपणे, पारदर्शीपणे आणि तातडीने तपास पूर्ण केला पाहिजे। मयत मुलगी कोण आहे तिची ओळख पटली पाहिजे आणि ज्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागला त्यांना सुद्धा त्या ठिकाणी त्या त्रासाची भरपाई मिळाली पाहिजे। जे पोलीस अधिकारी तत्कालीन त्यावेळी होते तपासामध्ये त्यांची केवळ बदली करून चालणार नाही, तर यामध्ये कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे।